जिल्ह्यातल्या कोणते नेते त्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात का आणि मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यापासून रोखतात का, यासाठी सुद्धा आता मराठ्यांनी लक्ष ठेवा. कारण त्यांनी जर लक्ष ठेवायला सुरू केलं तर आपल्यालाही ठेवावं लागेल. आता आपल्याला सुद्धा सावध राहावं लागेल, जशास तसं उत्तर द्यायला नाविलाज आहे आपला. आता असे प्रकार कुठे घडलेत का? कोण नेते ते नेमके असे प्रकार? काल कोणतरी बराळलंय असं कळालंय मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून. बराळ्याला कळालंय कुणीतरी आहे ते. बघूयात आम्ही सुद्धा ते करतायत का, अधिकाऱ्यांवरती प्रमाणपत्र देऊ नका म्हणून दबाव आणतायत का, नोंदी खऱ्या असून खोट्या आहेत असं अधिकाऱ्याला ते दबाव आणून म्हणायला लावतात का. जसे की बीडला त्यांनीच त्यांच्या जाळ्यान मराठ्यांवरती गोरगरिबांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लावले दबाव आणून, तसं अधिकाऱ्यांवरती ते दबाव आणतात का. त्यांनी सांगितलंय की लक्ष ठेवा, खोटे प्रमाणपत्र द्यायला लागलेत, खोट्या नोंदी आहेत. मराठ्यांनी बी लक्ष ठेवा, कारण त्या खऱ्या नोंदी आहेत, त्या खोट्या नाही आहेत. लक्ष ठेवा तुम्ही सुद्धा मराठ्यांनी, जिल्ह्यात तालुक्यात तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा. कोण दबाव आणतं, कारण अधिकाऱ्याच्या पाठीशी सगळ्या मराठ्यांनी उभा राहा. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र दिलेलं आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर हट्ट कशाला, असं अजित पवार म्हणाले. त्यांना नोंदी सापडायला माहीतच नाहीत का काय? आणखी ते महाराष्ट्रातच राहतात का? पण 54 लाख नोंदी सापडल्यात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्यात. आणि तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी की कायदा पारित करायला नोंदी लागते आणि आधार लागन मग कायदा पारित करतो. 54 लाख नोंदी मिळाल्या. त्या कायद्यात चौकटीच आहेत का बाहेर आहेत? कायद्याची चौकट तुम्हाला कळती ती वेगळी असती, तुम्ही करतात ती वेगळी असती. ही खरी चौकट आहे. याच्यात मराठा आरक्षणात बसतोय. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष्य करून मराठ्यात आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुम्हाला करायचं तर मराठ्याच्या बाजूने बोला, बोलायचं नसेल तर तुम्ही आत्तापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प बसा. यासाठी गप्प बसले होते का तुम्ही? मराठ्यांचं टोकरून काढायसाठी. मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात. तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात. मराठा ओबीसी आरक्षणात आहे. मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणातूनच पाहिजे आणि ते आम्ही घेणार आहेत, कोणी पण आडवाया. चलो, धन्यवाद. एक मिनिट. मराठा कुणबी असल्याच्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि मराठ्यांना आता सावध राहावं लागेल असं जरांगे पाटील म्हणतात.